नमस्कार सर्वांचे स्वप्नील वाकसर या एज्युकेशन मध्ये सहर्ष स्वागत। तर आपण गणित शिकण्यापूर्वी आपल्याला गणितामध्ये संख्या चिन्हे कोणती असतात हे माहित असणं गरजेचं आहे। तरच आपण काय करू शकतो, संख्या चिन्हे माहित असेल तर त्यावर आपल्याला 1 ते 2 मार्काला प्रश्न विचारला जातो। तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया संख्या चिन्हे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण नीट विचार केला तर आपल्याला संख्या चिन्हे माहित असणं गरजेचं आहे। संख्या चिन्हांनाच इंग्लिश मध्ये काय म्हणतात, नंबर्स सिम्बॉल। लक्षात, त्याच्यामध्ये पहिला आपण बघणार आहोत देवनागरी संख्या चिन्हे। ते मराठी आणि हिंदी मध्ये लिहिले जातात। कशामध्ये? मराठी आणि हिंदी मध्ये लिहिले जातात। त्यानंतर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे। आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे ही कशात? इंग्रजीमध्ये लिहिली जातात। लक्षात, त्यानंतर रोमन संख्या चिन्हे पूर्वी काळात युरोपमध्ये लिहिले जायचे। हे संपूर्ण आपण काय बघणार आहे, आज सविस्तर बघणार आहोत। तर चला न वेळ घेता जाऊया आपण पुढे। आता देवनागरी संख्या चिन्हे, बरोबर विद्यार्थी मित्रांनो, देवनागरी संख्या चिन्हे। तर आपण मराठीत शून्याचं वाचन कसं करतो? 0 1 2 3 4 5 6 7 8 9 ही देवनागरी लिपीतील संख्या चिन्हे आहेत। आता याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात, खालीलपैकी देवनागरी संख्या कोणती ते ओळखा। मग हे प्रश्न तुम्हाला माहित असणं गरजेचे। आपण याचे प्रश्न मग पण घेणार आहोत, पण हे प्रकरण आधी समजून घ्या। आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे। आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे मी तुम्हाला सांगितलं, आपण काय म्हणतो 0 1 2 3 4 5 6 7 8 9 8 इंग्रजीतील अंक आहे, त्यांनाच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे म्हणतात। काय म्हणतात? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे म्हणतात। लक्षात विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे कशात लिहितात विचारलं तर कशात? इंग्रजीमध्ये। तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, खालीलपैकी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे कोणते? हे संपूर्ण चिन्ह इंग्रजीमधून लिहिलेले असतात, त्या सर्व चिन्ह काय म्हणतात? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे असे म्हणतात। आता या पद्धतीने मी एक तक्ता तयार केलेला आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला देवनागरी संख्या चिन्हे, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आणि त्याच्यानंतर संख्यांचे वाचन व अक्षरी लेखन या पद्धतीने मी तुम्हाला एक तक्ता तयार करून दिलेला आहे। संपूर्ण मुद्दे परीक्षेला विचारले जातात। आता ही संख्या अक्षरी वाचन मी तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये बोललो होतो। तर आपल्याला हे संपूर्ण काय पाहिजे? पाठ पाहिजे। मग आपल्याला लिहिण्याची काही पद्धत जमली पाहिजे। लक्षात विद्यार्थी मित्रांनो, तर चला मग आपण जाऊया पुढील मुद्द्याकडे। आपण काय बघणार आहे? रोमन संख्या चिन्ह। इंग्लिश मध्ये त्यांना काय म्हणतात? रोमन्स नंबर। मग आपण संपूर्ण दिलेली माहिती वाचून घेऊया। अनेक वर्षापूर्वी युरोपमध्ये संख्यांसाठी I, डबल I, 3 वेळेस I, VX अशी चिन्हे वापरली जात होती। त्यांना रोमन संख्या चिन्हे म्हणतात। त्यांना काय म्हणतात? रोमन संख्या चिन्हे म्हणतात। क्रमांक दर्शवण्यासाठी किंवा काही घड्याळांच्या तबकड्यांवर आपल्याला ही चिन्हे वापरलेली आढळतात। आता एक घड्याळ दिलेलं आहे तुम्हाला, बघा घड्याळ, हे घड्याळ काय दिलेलं आहे, याच्यावर संपूर्ण काय कसे वापरले? रोमन संख्यात वापरलेले आहेत। पूर्वी युरोपमध्ये अशा पद्धतीने संख्यांचा वापर केला जायचा। रोमन संख्या चिन्हांचा वापर अतिशय मर्यादित आहे। काय? अतिशय मर्यादित आहे, पण आपल्याला स्पर्धा परीक्षेला याच्यावर 1 ते 2 मार्काला प्रश्न विचारला जातो। अजून मुद्दे बघूया आपण आपले पुढले। तर काय सांगितलं? रोमन संख्या लेखन पद्धत I, V, X, L, C, D, M या 7 चिन्हांपासून, आता भरपूर प्रश्न विचारलाय, रोमन संख्या किती चिन्हांपासून तयार झालेली आहे? तर रोमन संख्या 7 चिन्हांपासून तयार झालेली आहे। चिन्हांचा वापर केला जातो। या चिन्हांच्या किमती खालील प्रमाणे आहेत। आता चिन्हांच्या किमती मी तुम्हाला तक्त्यामध्ये दिलेल्या खालील प्रमाणे। आता पण रोमन चिन्ह दिलेले आणि काही संख्या दिलेली। मग इकडे काय दिलेलं आहे? I साठी किती? 1, V दिलेलं आहे, V साठी किती? 5, X दिला, X साठी काय वापरतात? 10, L ला काय? 50, C म्हणजे काय? 100,
डी म्हणजे किती 500 आणि एम म्हणजे किती 1000. या पद्धतीने रोमन संख्या 7 चिन्हांपासून तयार झालेल्या आहेत. समजलं विद्यार्थी मित्रांनो. आता पुढील मुद्दा रोमन संख्या लेखन पद्धती शून्यासाठी चिन्ह वापरले जात नाही. म्हणजे आता तुम्हाला प्रश्न विचारला होतो रोमन संख्येत शून्य या चिन्हासाठी काय वापरलं जातं, तर पर्याय असतो यापैकी नाही. पण शून्यासाठी रोमन संख्येत कोणतंही चिन्ह वापरलं जात नाही. तसेच या पद्धतीत दशमान संख्यालेखन पद्धतीप्रमाणे स्थानिक किमतीचाही वापर केला जात नाही. स्थानिक किमतीचा बी वापर केला जातो. आपल्याला ते प्रकरण शिकायचं आहे स्थानिक किमती, तर त्यांचा बी रोमन संख्येत काय केला वापर केला जात नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या चिन्हे यामध्ये देवनागरी, आंतरराष्ट्रीय आणि रोमन संख्या चिन्हे अभ्यासलेले आहे. आता आपण यावर प्रश्न कसे पडतात हे पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.